मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यामध्ये प्रचार सभा। काँग्रेसचे खासदारही बिनविरोध निवडून आले, मात्र आमचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावरच लोकशाहीची हत्या, मुख्यमंत्र्यांचा टोला। लातूरच्या प्रचार सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याशी संबंधित वक्तव्याप्रकरणी व्यक्त केली दिलगिरी। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा, तर ठाण्यामध्ये भाजपाचा निर्धारनामा प्रसिद्ध। मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठानं कार्तिकाई दीपम उत्सवासंदर्भात न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांचा आदेश कायम ठेवत दीप प्रज्वलित करायला दिली अनुमती। न्यायालयाच्या निर्णयाचं भाजपाकडून स्वागत। प्राचीन हिंदू परंपरा केवळ तुष्टीकरणासाठी तामिळनाडू सरकारनं बंद पाडल्याची गोयल यांनी केली टीका। सरहद्दी पलीकडून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पंजाब पोलीस आणि बीएसएफच्या संयुक्त कारवाईमध्ये 4 तस्करांना झाली अटक। व्हेनेझुएलामध्ये उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांनी घेतली हंगामी राष्ट्रपती म्हणून शपथ। निकोलस मादुरो यांना न्यायालयात करण्यात आलं हजर, निर्दोष असल्याचा केला दावा। आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं आज पहाटे पुण्यात निधन, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात